नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, सध्याचं युग हे धावपळीचं आहे। ह्या धावपळीमुळेच मनुष्य प्रगतीपथावरती आहे। ही जर धावपळ म्हटली किंवा शरीराची हालचाल म्हटली, हे सहज शक्य झालं आहे ते आपल्या शरीरामधल्या एका महत्त्वाच्या अवयवामुळे, ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले सांधे। या सांध्यांमध्ये काही विकार उत्पन्न झाले तर साहजिकच हालचाल मंदावते आणि वेदनाही उत्पन्न होतात। मग अशा या आजारावरती, विकारांवरती आयुर्वेद आणि त्यातही योग याच्यात काय उत्तर आहेत का, त्याच्यावरती काय उपाय आहे का, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे सांध्याचे विकार आणि योग व आयुर्वेद उपचार। विषय पुन्हा ऐकूया। विषय आहे सांध्याचे विकार आणि योग व आयुर्वेद उपचार। आणि ह्या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर दोन तज्ञ आलेले आहेत। ते म्हणजे डॉक्टर संदीप काळे सर आणि डॉक्टर पौर्णिमा काळे मॅडम। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे दोघांचं, तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा डॉक्टरांची ओळख करून देतो। डॉक्टर संदीप काळे सर यांनी रोगनिदान या विषयात MD केले असून योग आणि आयुर्वेद या डिप्लोमा सुद्धा संपादन केली आहे। आरे पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथे सर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। आयुर्वेदातील रोगनिदान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात सरांचा 15 वर्षापेक्षाही जास्त प्रगाढ असा अनुभव आहे। सरांचे आतापर्यंत 22हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत। निदानात्मक रुग्णपरीक्षा आणि आयुर्वेदीय रुग्णपरीक्षण ही त्यांची पुस्तके विद्यार्थ्यांमध्ये विशेष गाजली आहेत। आयुर्वेद आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा संगम साधत त्यांनी संशोधनात नवीन दालन उघडले आहे। तसेच आपले जे दुसरे तज्ञ आहेत डॉक्टर पौर्णिमा काळे मॅडम यांनी BMS ही पदवी संपादन केली असून योग आणि आयुर्वेद याचा डिप्लोमा सुद्धा प्राप्त केला आहे। त्या योग वेलनेस इन्स्ट्रक्टर आणि योग टीचर अँड इव्हॅल्युएटर आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधून प्रमाणित आहेत। डॉक्टर पौर्णिमा काळे मॅडम ह्या गेल्या 12 वर्षांपासून त्या मुंबई आणि पुणे येथे आयुर्वेदिक चिकित्सक आणि पंचकर्मा याची सेवा रुग्णांना देत आहेत। विशेषतः गर्भसंस्कार आणि प्रीनेटल पोस्टनेटल योग या विषयात त्यांचा अभ्यास आणि अनुभव अत्यंत दांडगा आहे। गेल्या अनेक वर्षात त्यांनी स्त्रियांसाठी योग प्रशिक्षण, आयुर्वेद उपक्रम आणि शिबिरे घेत समाज प्रबोधनाचे काम केले आहे। भारतातील व भारत बाहेरील योग शिक्षकांना आयुष योग प्रोटोकॉल, योग थेरपी, विविध योग, प्रीनेटल योग व गर्भसंस्कार योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम ते अविरत करत आहेत। असे प्रख्यात तज्ञ आपल्याला लाभलेले आहेत। डॉक्टरांची ओळख आपल्याला झालीच आहे। आजचा आपला विषय आहे संधी विकारांबद्दल। तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदानुसार संधी याविषयी आयुर्वेद काय सांगतो हे सरांकडून जाणून घेऊया। सर, काय म्हणाल? नमस्कार। आपला आजचा जो आपण विषय निवडला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले खूप कौतुक आणि आभारही, कारण नुकताच 21 जून रोजी आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आणि ह्या योग दिनाच्या निमित्ताने बऱ्याचशा नियमित अभ्यास करणाऱ्या लोकांनी योग हा केलेला आहे। त्याचबरोबर जी नवीन लोक होती की ज्यांनी या वर्षीपासून योगाचा अभ्यास सुरू केला त्या लोकांनी देखील योगा केला। परंतु आपल्याला असं बघायला मिळतं की ज्यांनी योगा नवीन सुरुवात केली करायला तर त्यांना बऱ्यापैकी शरीराला ताण पडून दुसऱ्या दिवशी ते दुखले असणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा योगा करायचा का नाही हा प्रश्न त्यांच्या मनात पडला असेल। परंतु बऱ्याच जणांना योगाची सुरुवात केल्यानंतर त्यांना जे काही त्रास असतील ते त्रास कमी देखील झालेले आहेत। तर आपण सर्वप्रथम संधी म्हणजे काय ते जाणून घेऊया। तर संधी हा आपल्या शरीरातील असा भाग आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आपल्या शरीराची जी काही रचना आहे त्या रचनेनुसार आपल्या शरीराला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी
जी काही क्रिया करायची आहे किंवा आपण चंक्रमण करतो, चालतो, फिरतो किंवा आपल्या शरीराने आपण बऱ्याचशा क्रिया करतो, तर त्या क्रिया ह्या सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये सांध्यांची रचना केलेली आहे. तर सांध्यांची रचना कशी केली आहे, तर ज्या ठिकाणी दोन हाड आपले जे आहेत ते म्हणजे बोन, अस्थि हे एकत्र येतात, त्या एकत्र येण्याच्या ठिकाणी ते संधी होते. आणि ते संधी कसे होतात, तर ते जे अस्थि आहेत ते केवळ एकत्र येत नाहीत, तर त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या भोवती एक कॅप्सूल असतो किंवा त्या दोन सांध्यांच्या मध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक गादी दिसते. आपण पीपीटीमध्ये जॉईंट्स कशा दिसतात हे बघू शकतो. तर त्यानंतर त्या जॉईंटची ज्यावेळेस हालचाल येते त्या हालचालीनुसार आपल्याला त्या दोन बोन्समध्ये झीज होणे किंवा त्यामध्ये रुक्षता येऊन त्या ठिकाणी वेदना होणे म्हणून एका विशिष्ट वंगणाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. आणि त्याच्या अवतीभोवती विशिष्ट हालचालीसाठी काही लिगामेंट्स अटॅच असतात आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा काही मसल्सचं कव्हरिंग असतं. तर हे झाले आपले संधी. तर या संधींचा विचार करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, तर सर्वात पहिल्यांदा आपण त्रिदोषांपैकी वात हा विचारात घेऊया. तर वातापैकी या ठिकाणी चंक्रमण म्हणजे चालणे हे कार्य वाताचं आहे, तर त्यातल्या त्यात प्रमुख व्यानवायूचं हे कार्य आहे. त्याचबरोबर कफ हा जो दोष आहे त्यापैकी त्या ठिकाणी श्लेष्मल नावाचा हा जो दोष आहे तो राहत असतो. तर श्लेष्मल या शब्दातच गुळगुळीतपणा, चिकटपणा असा आला, म्हणजे आपण जो वंगण शब्द वापरला तेच काम हे श्लेष्मल कफ आपला त्या ठिकाणी करत असतो. आता यानंतर त्या ठिकाणी आपल्या शरीरातले जे 7 धातू आहेत तर त्या 7 धातूपैकी सर्वात महत्त्वाचा धातू म्हणजे अस्थि. तर अस्थि त्या ठिकाणी असतो. त्या अस्थिच्या आतमध्ये असणारं जे काही मज्जा आहे ते देखील त्या ठिकाणी असतं. त्यानंतर त्या ठिकाणी जे काही स्नायू आहेत, मसल्स आहेत म्हणजे मांस धातू, आणि त्याच भोवती शेवटी त्या अस्थिंना धरून ठेवणाऱ्या कंडरा, त्यांना लिगामेंट्स असं म्हणतात, या सर्व रचनांचा या संधींमध्ये समावेश होत असतो. आता हे जे संधी आहेत हे प्राकृत कधी असतील, तर ज्यावेळेस तुम्ही कुठलीही हालचाल करताना त्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत नसेल, त्या ठिकाणी सूज नसेल, त्या ठिकाणी आरक्तवर्णता नसेल, स्टिफनेस नसेल, तर त्यावेळेस हे जे काही संधी आहेत हे प्राकृत असतात. आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्या संधीच्या ठिकाणी जर वेदना झाल्या तर आपण त्या संधीच्या ठिकाणी काहीतरी गडबड आहे याचं ते लक्षण असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला दोषांचा, धातूंचा या संधी विकारामध्ये विचार करायचा आहे. फार छान माहिती दिली सर आपण. मॅडम, मी पाहतोय की तुम्ही आपला वर्टिब्रल कॉलम सुद्धा आणलेला आहे, स्केलेटन आणलेलं आहे त्याचं, तर त्याबद्दल आणि संधीबद्दल तुमचं काय मत आहे आयुर्वेदानुसार तेही सांगा आम्हाला. हो, नक्कीच. संधी म्हणजे दोन गोष्टींना जोडणं असं आपण मराठीत साध्या भाषेत म्हणतो की सांधलं जाणं, जोडणं. तर याच्यामध्ये आपल्याला दोन बोन्सला जोडण्याचं काम हे संधी करतात. तर हा जो आता माझ्याकडे आहे हा पाठीचा आपला मणका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा, परंतु आपण त्याला खूप इझिली घेणारा असं हे स्ट्रक्चर आहे. का महत्त्वाचं आहे, तर याच्या आतमधनं आपल्याला स्पायनल कॉर्ड, आपला जो मज्जारज्जू आहे त्याचं एक कव्हरिंग किंवा त्याला एक प्रोटेक्शन आपल्याला हे होत असतं. त्यानंतर ही जी दोन स्ट्रक्चर तुम्हाला दिसतात हे 33 आपल्याला वर्टिब्रेस दिसतात आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तर ही पांढऱ्या रंगाची एक गादी असते. तिचं काम असतं शॉक ॲब्सॉर्ब करणं. म्हणजे आपण चालतो, आपण उड्या मारतो, आपण पुढे वागतो, मागे वागतो, आपण बाईकवर ट्रॅव्हल करतो, त्यावेळेला आपल्या जो काही हा स्पायनल कॉर्ड, वर्टिब्रल कॉलम आहे त्याच्यावरती जो काही प्रेशर येतं, स्ट्रेस येतो, ताण येतो, तो हा सगळा या गादीद्वारे ॲब्सॉर्ब केला जातो. त्यानंतर आपण सगळे पाहू शकता की हा ज्या पिवळ्या कलरच्या काही स्ट्रक्चर दिसतंय तर हे या दोन्हीमधून जाणाऱ्या नर्व्स आहेत की जे आपल्याला पेनचं सेन्सेशन देतात. म्हणजे तुम्हाला कुठेही पेन होतंय तर ते याच्या मार्फतच तुम्हाला ते जाणवतं. तर हे का होतं, आता ही जी गादी आहे ही गादी आपल्याला वयाप्रमाणे किंवा अति आपलं विहार झाला, अति एक्झर्शन झालं तर त्याने ही गादी जी आहे ही हळूहळू झिजायला लागते आणि मग ही जी वायर आहे, ही जी नर्व आहे ती त्यातून थोडीशी पिंच होते, दाबली जाते आणि मग पुढे जिथे जिथे ही सप्लाय करेल तिथे तिथे आपल्याला पेन किंवा वेदना ही जाणून येते. त्यामुळे हा पूर्ण जो वर्टिब्रल कॉलम आहे हा आपल्याला आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असं आपण समजू शकतो. मॅडम, तुमच्या या
डिस्क्रिप्शनला संलग्न असा पुढचा प्रश्न आहे की संधींच्या विकारांपैकी कोणकोणते प्रकार असतात विकारांमधले, तर ते तुम्ही आम्हाला सांगा. नक्कीच. संधी विकार आपण जेव्हा पाहायला जातो तेव्हा आयुर्वेदामध्ये मुख्यतः धातू क्षय झाल्यामुळे होणारे विकार आणि आमसंचिती झाल्यामुळे होणारे विकार असं आपल्याला दिसून येतं. धातू क्षय म्हणजे काय, तर आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे वात दोष हा मुख्यतः आपल्या संधी विकारांसाठी कारणीभूत असतो. तर वात दोषाचा प्रकोप म्हणजे वात दोष वाढल्यामुळे आपल्याला सांध्यांचा जो काही झीज आहे ती झालेली दिसते आणि त्यामुळे आपल्याला वात विकार होताना दिसतात. त्यानंतर आपल्याला दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे आपण त्याला RA किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील पचनशक्ती कमी होते, आपल्या शरीरातील आमसंचिती की जो न पचलेला आहार रस आहे तो बिघडतो आणि त्यामुळे तो आपल्या सांध्यातील कफ जो आहे श्लेषक कफ तिथे जाऊन तिथे आमसंचिती निर्माण करतो आणि मग तो आमवात नावाचा आजार आपल्याला दिसून येतो. जे आपण आधी क्षयात्मक आजार म्हटलं की धातू क्षयामुळे होतो तर त्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणू शकतो. मग याचे आपल्या स्थानांनुसार आपण वेगवेगळे नावं देऊ शकतो. जर हा ऑस्टिओ आर्थरायटिस तुम्हाला मानेमध्ये झाला तर आपण त्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो. जर तो आपल्याला कमरेमध्ये झाला तर आपण त्याला लुंबार स्पॉन्डिलोसिस म्हणतो. त्यानंतर तिथे जर तुम्हाला L5 S1 इथे जर तुमची नर्व पिंच झाली आणि तिथे जर पायापर्यंत तुम्हाला वेदना जाणवल्या तर आपण त्याला सायटिका म्हणतो. तिसरा प्रकार जो आहे सांध्यांच्या आजारामध्ये तो म्हणजे शरीरामध्ये आपल्याला युरिक ऍसिडचं जे प्रमाण आहे ते सांध्यांच्या पर्वसंधी ज्या आहेत म्हणजे छोटे सांधे जसे की पायाचा अंगठा, हाताचे बोट याच्यामध्ये साठल्यामुळे तिथल्या कार्टिलेजचं वेअर अँड टेअर मेकॅनिझम होतं आणि त्यामुळे तिथे आपल्याला प्रचंड वेदना दिसून येतात. तर त्याला आपण वात रक्त किंवा गाउट म्हणू शकतो. आणि चौथा प्रकार आपण बांबू स्पाइन किंवा अँकिलोइजिंग स्पॉन्डिलायटिस ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आपला पाठीचा कणा हा अगदी काठीसारखा स्टीफ होताना दिसतो. तर या प्रकारे आपण संधिगत जे विकार आहेत याचं एक डिफरन्शिएशन करू शकतो. फारच अप्रतिम अशी माहिती दिली मॅडम तुम्ही की संधी विकार कोणकोणते प्रकार असतात त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती सांगितली आहे. सर तुमच्याकडे वळतो, तुम्हाला विचारतो की संधी विकाराचे हे जे म्हणजे विकार होतात याचे मुख्य कारण काय आहे हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. हो, आपण आता जे बघितलं की संधींमध्ये कुठले कुठले घटक असतात तर त्यामध्ये वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत. तर आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे की दोषांच्या समान गुणात्मक आणि धातूंच्या विरोधी गुणात्मक जर आपण आहार केला तर तो शरीरामध्ये व्याधी निर्माण करतो. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट टाळायची आहे. म्हणजे वात वाढवणारे जे काही अन्नपदार्थ आहे तर मुळामध्ये आपण असं बघतो की आहारामध्ये कोरडे अन्न किंवा डाळीचे पदार्थ किंवा शिळं अन्न तर हे प्रामुख्याने आपल्या संधींमध्ये विकृती निर्माण करतात. तर संधींमध्ये विकृती कशी निर्माण होते तर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे ना तर ते रक्त संपूर्ण शरीरामध्ये हृदयाथ्रू फिरत असतं. तर शरीरामधून जेव्हा रक्त वाहतं तेव्हा ते हृदयाकडून शुद्ध रक्त घेऊन जातं आणि शरीराच्या प्रत्येक पेशीकडून अशुद्ध रक्त आपल्या हृदयाकडे घेऊन येतं. तर या गतीमध्ये काय होतं, हे संधी जे असतात ना तर हे थोडे कॉम्प्लेक्स असतात, जवळजवळ असतात. तर यामध्ये काय होतं, हे रक्त रससंवहनामध्ये रक्तामध्ये असणारे जे टॉक्झिन्स आहेत किंवा जे बाय प्रोडक्ट्स आहेत हे शरीरातून बाहेर न टाकले जाता त्या ठिकाणी संधींच्या ठिकाणी अडकले जातात. तर त्यामुळे संधी विकारांची खरी तर सुरुवात होते. संधी विकारांमध्ये सर्वात प्रमुख कारण बऱ्याचदा असं असतं की मार लागणे. म्हणजे एखाद्या संधीचा ठिकाणी कुठे अपघात झाला, पडला तर त्या ठिकाणी वैगुण्य निर्माण होतं. त्यामुळे आपण जे आता बघितलं की आहारातून जे काही कारणं आपल्यामध्ये घडतात जसं की आपण वातुळ पदार्थ खातो, रात्री उशिरा जेवण करतो किंवा बऱ्याचदा काही लोकांना खूप उपवास करण्याची सवय असते. मग त्यामध्ये लंघन होतं आणि त्या लंघनातून वातप्रकोप होतो. बऱ्याच जणांना जागरण करण्याची सवय असते किंवा काही जणांचं जे काही काम आहे ते व्यवसाय अशा स्वरूपाचा आहे की आपण बघूया ट्रॅफिक पोलीस आहेत तर त्यांना खूप वेळ उभं राहायला लागतं किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये जे सर्जन आहेत, डॉक्टर्स आहेत त्यांनाही खूप वेळ त्या ठिकाणी उभं राहायला लागतं. तर अशा व्यक्तींमध्ये हा वातप्रकोप होतो आणि त्या ठिकाणी उभं राहण्याची जी काही पोश्चर आहे ते कुठेतरी चुकीचं असतं. कारण तुम्ही एका पोझिशनमध्ये जास्त वेळ उभं राहू शकत नाही. किंवा चालताना आपण बघितलं तर काही जणांना चालताना एकाच पायावर जोर देऊन चालण्याची सवय असते.
बसताना आपण चुकीच्या पद्धतीने बसतो, म्हणजे आपण प्रत्येक वेळेस ताठ मणका ठेवून बसू शकत नाही, तर कुठेतरी ती पाठ वाकून बसणे किंवा एक पाय वर करून बसणे, किंवा आता आपण बरेच जण बघतो की ड्रायव्हर असतात, तर गाडी चालवताना ते ड्राईव्ह करतात तेव्हा ते वाकून बसतात आणि कंटिन्यू एका पोझिशनमध्ये असतात, त्यांना हात सोडता येत नाही. तर अशा वेळेस काय होतं, हे जे सांधे आहेत या सांध्यांची कर्म घडत असताना त्या ठिकाणी वृक्षता वाढत जाते. वृक्षता वाढल्यामुळे त्या ठिकाणी स्टिफनेस वाढतो. तर ही जी काही कारणं आहेत ही कारणं आपल्याला अवॉइड केली पाहिजे. याचबरोबर आपण आता असं बघू शकतो की आहाराची तर कारणं आहेतच, विहाराची पण आपण कारणं बघितली. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, तर याचासुद्धा या संधींच्या विकारांवरती परिणाम होऊ शकतो. त्यानंतर एक विरुद्ध आहार नावाची आयुर्वेदामध्ये कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये अग्निमांद्य असेल, म्हणजे तुमची पचनशक्ती जर चांगली नसेल तर त्या पचनशक्ती चांगली नसताना तुम्ही जर असे काही विरुद्ध आहार घेतले तर त्या विरुद्ध आहार सेवनाने आपल्या शरीरामध्ये आम निर्मिती होते. तर आम म्हणजे काय, ते एक प्रकारचे टॉक्झिन्स असतात की शरीराच्या बाहेर ते टाकले गेले पाहिजे, तर ते वेळीच टाकले न गेल्यामुळे आणि संधी प्रदेशामध्ये जाऊन बसल्यामुळे त्या ठिकाणी आम निर्माण होतो आणि त्यातून मग पुढे आमासारखी आपल्याला व्याधी, ज्याला आपण एक आमवात प्रकार आहे तो आपण बघू शकतो, किंवा संधिवातामध्ये सुद्धा एक अवरोधजन्य संधिवात आपल्याला बघायला मिळतो. तर हे असे वेगवेगळे हेतूंनुसार आपल्याला व्याधींमध्ये काय नेमकी संप्राप्ती आहे, काय नेमका हेतू आहे याचा विचार आपल्याला करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर बऱ्याचदा असं बघायला मिळतं की अनुवांशिक सुद्धा काही व्यक्तींमध्ये संधींचे आजार आपल्याला बघायला मिळतात. तर असे खूप सारे हेतू यामध्ये आहेत. तर आयुर्वेदिक वैद्य या सगळ्या हेतूंना टिपतात आणि त्याच्यानुसार आपल्याला औषधं सांगत असतात. सर, आज आपण संधिविकाराबद्दल बोलत आहोत आणि तुम्ही संधिविकाराच्या कारणाबद्दल सांगितलं आहे. सर, आपण MD रोगनिदानमध्ये केलेले आहे, तर रोगनिदानाबद्दल तुम्हाला विचारणं म्हणजे सर्वात उत्तम प्रश्न असेल हा की निदानाबाबतीत संधिविकाराबद्दल आयुर्वेदानुसार आणि ॲलोपॅथीनुसार कसं काय वर्णन आहे, काय चर्चा केली जाते? नक्कीच. कसं आहे की संधींचं निदान होणं हे फार गरजेचं आहे, कारण आपण जर वेगवेगळे प्रकार बघितले आणि आपण जर त्यांना एकाच पद्धतीने ट्रीट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आराम मिळणार नाही आहे. आणि लक्षणं काय आहेत तर साधारणपणे आपण बघितलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लाक्षणिक त्याचं काय आहे स्वरूप ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक वैद्य जे केस घेतात तर त्या केसमध्ये लक्षणांवरूनच आपल्याला बऱ्याचदा डिफरन्शियल डायग्नोसिस त्याचं बघून मग निदान निश्चिती करता येते. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लक्षणं बघायला लागतात. तर लक्षणांमध्ये सर्वात पहिलं लक्षण असतं वेदना. तर ती वेदना कुठल्या स्वरूपाची आहे तर आपल्याला व्याधीनुसार वेदना सांगितलेल्या आहेत. जसं की समजा आमवात असेल तर त्यामध्ये रुच्चिक दंशक वेदना सांगितली. तर रुच्चिक म्हणजे विंचू, तो विंचू चावल्यानंतर जशी वेदना होते त्या स्वरूपाची तीव्र वेदना असेल तर तो आमवात आहे. त्याच्यानंतर वातरक्त, तर वातरक्तामध्ये सुईने टोचल्याप्रमाणे वेदना सांगितली. तर सुई म्हणजे काय तर कुठली तरी एक टोकदार वस्तू, तर त्या टोकदार वस्तूने टोचल्यानंतर जी वेदना होईल त्या पद्धतीची वेदना तर त्या जॉईंटमध्ये असेल तर आपण त्याला वातरक्त असं म्हणतो. त्यानंतर हे झाले लक्षणं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बघणार आहोत की रुग्णाचा संधीचा स्पर्श कसा आहे, त्या ठिकाणी त्याला सूज कशा प्रकारची आहे, तर यावरून आपण साधारणतः त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस करत असतो. आता आपण नैदानिक चाचण्यांकडे वळूया. तर नैदानिक चाचण्यांमध्ये दोन प्रमुख चाचण्या आहेत, त्या म्हणजे ESR आणि CRP, ज्या तुम्ही कधी रुग्ण असतील तर त्यांनी केलेल्या असतील. तर ESR आणि CRP या दोन्हीही चाचण्या केल्या असता आपल्याला हा जो संधींचा विकार आहे हा किती जुना आहे, म्हणजे याचं जे इन्फ्लेमेशन आहे हे किती तीव्रतेचं आहे हे आपल्याला ESR आणि CRP या दोन्ही टेस्टवरून कळतं. त्यानंतर एक विशेष आपल्यामध्ये टेस्ट आहे, तिला म्हणतात RA फॅक्टर. तर हा RA फॅक्टर हा जर का पॉझिटिव्ह आला तर तो रिमॅटॉइड आर्थरायटिस असा असतो, ज्याला आपण आमवात असं म्हणतो, आणि त्याची लक्षणं ही पूर्णतः संधिवातापेक्षा वेगळी असतात. त्याचनंतर HLA-B27 आहे, ज्याच्यामध्ये आपण हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे, एक विशिष्ट प्रकारचा प्रोटीन आहे, तो जर का शरीरामध्ये सापडला तर आपण त्याला HLA-B27 असं म्हणतो. त्याचनंतर एक्सरे, MRI आणि CT स्कॅन, तर यांचासुद्धा आपल्याला याच्या ठिकाणी योग्य उपयोग करून घेता येतो. तर एक्सरेमध्ये आपल्याला एक मोघम कल्पना येते, म्हणजे समजा फ्रॅक्चर असेल किंवा कुठेतरी जॉईंट्समध्ये गॅप असेल तर हा आपल्याला एक्सरेमध्ये कळू शकतो. परंतु त्याचबरोबर संधींमध्ये केवळ बोन्स नसतात, हाडं किंवा अस्थी नसतात, तर त्यांचे सॉफ्ट टिश्यू पण असतात, कार्टिलेज असतात, गादी असते. तर त्याच्यामध्ये काही सूज आहे का हे बघण्यासाठी आपल्याला MRI स्कॅन करणं गरजेचं असतं.
त्यामुळे लक्षणांची तीव्रता कशी आहे त्याच्या अनुषंगाने वैद्य किंवा डॉक्टर मंडळी हे ठरवत असतात की आपण आधी एक्सरे करूया, MRI करूया किंवा सिटी स्कॅन. सिटी स्कॅन करायला गेलो तर सिटी स्कॅनमध्ये आपल्याला पिक्चर जरा आणखी सर्वात जास्त क्लिअर असं मिळतं. तर ह्या विविध चाचण्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या व्याधीचं एक्झॅक्ट निदान करता येतं आणि मग त्याची आपल्याला ट्रीटमेंट करणं देखील पुढे सोपं जातं. छान माहिती सांगितली सर आपण. प्रेक्षको, आपल्या चर्चा रंगत चाललेली आहे. ही चर्चा आपण पुढे नेणारच आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत संधिवात, संधीच्या विकारांबद्दल. तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर काळे सर आणि डॉक्टर काळे मॅडम. आपल्यासोबत आजचा विषय जो होता संधिवात, संधिविकार, त्याच्यामधले विविध लक्षण आणि त्याच्यामधले कारणं याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहेत. आता आपण बहुचर्चित एक विषयाबद्दल बोलूया. एक संधिवात आणि आमवात हा नेहमीच बहुचर्चित असलेला असा विषय आहे. तर यात मुख्य फरक काय आहे मॅडम, तुम्ही सांगा. नक्कीच, कारण खूप वेळा हे कन्फ्युजन असतं की आमवात आहे की संधिवात आहे. तर आपण त्याची थोडीशी लक्षणं जी काही फरक आहे तो पाहूया. संधिवात जो आहे हा जनरली आपल्याला डिजनरेटिव्ह चेंजेसमधून दिसतो. त्यामुळे हा होण्याचा जो वयाचा जी मर्यादा आहे ही 50 नंतर आपल्याला संधिवाताचे रुग्ण दिसतात. पण आमवात जो आहे हा सार्वदेहिक लक्षणांनी घेऊन येतो. तो इन्फ्लेमेटरी चेंजेस त्याच्यामध्ये असतात आणि आपल्याच बॉडीच्या आपल्याच सेल्सला मारत असतात. त्यामुळे तिथे एक प्रकारची फायटिंग होऊन तिथे रिॲक्शन होत असते. त्याला आपण ऑटो इम्युन डिजीज असं म्हणतो. तर हा जो आहे हा 25 नंतर सुद्धा दिसून येतो. संधिगत वात जो आहे यामध्ये जर सांध्यांचं आपण लोकल एक्झामिनेशन केलं तर तिथे साधारणतः तुमचा जो स्टिफनेस आहे हा सकाळी उठल्यावरती 30 मिनिटापेक्षा कमी स्टिफनेस असतो. 30 मिनिटानंतर तुम्ही तुमचे कामं करू शकता. पण आमवातामध्ये हा स्टिफनेस तुम्हाला 1 तासापेक्षा जास्त वेळ तुम्हाला हात पाय हलवताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जो काही संधिगत वात आहे तिथे सांध्यांचा गुडघ्यांचा रंग जो आहे हा नॉर्मल असतो आणि आमवातामध्ये हा थोडासा इन्फ्लमेशन सूज असल्यामुळे लालसर रंगसर दिसून येतो आपल्याला. आपण ही जी चर्चा आहे संधिवात आणि आमवात यात काय फरक आहे ही चर्चा सुरूच ठेवूया. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. सविताजी बोलत आहेत परभणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. सर, माझा डाव्या हाताचा खांदा खूप दुखायलाय आणि डाव्या पायाचा टाच पण खूप दुखायली. बर, तुमचं वय सांगू शकाल? माझं 42 वय आहे. बरं, आणि काही मार वगैरे लागलाय तुमच्या खांद्याला? नाही लागला सर, काल अचानकच दुखायला लागली, खूप वेदना व्हायला कालपासून. बरं, त्या वेदना आणि तुमच्या टाच माझी 1 महिना झालं दुखायली. बरं, आणि तुमच्या ज्या वेदना आहेत त्या हातापासून अशा खांद्यापासून हातापर्यंत असं पसरत जात आहेत का एकाच ठिकाणी? नाही, डाव्या हाताला पण मुंग्या पण यायला थोड्या. अच्छा, मुंग्या पण येत आहेत तुम्हाला. बरं, मुंग्या कुठे आहेत? म्हणजे मनगटापासून खाली आहेत का पूर्ण हाताला आहेत? नुसत्या बोटालाच आहे का? फक्त बोटालाच आहेत. बरं, किती बोटांना आहेत? 1 2 3 4 का सर्व बोटांना आहेत? चार बोटाला आहेत. 4 बोटांना अंगठा सोडून. बरं, आणि त्या हात वर केल्यानंतर वगैरे कमी होतात का? नाही, तसं काही दुखणं झाले, नुसत्या मुंग्या यायला आणि टाच खूप दुखायली. बरं, नाही तुम्ही हात असं वर केला तर त्या मुंग्या कमी होत आहेत का? करून बघा तुम्ही. हो, थोड्या होतात कमी. होत आहेत ना? बरं. आणि डोक्यामध्ये ना हे डोक्यापर्यंत असं दुखायली, असं मानाच्या वर थोडस. ओके, बरं, ठीक, धन्यवाद. ठीक. बरं, सविता ताईंनी जे आता आपल्याला त्यांची केस सांगितली, तर याच्यामध्ये असं आहे की हा संधिवाताचाच प्रकार आहे. परंतु हातामध्ये जरी पूर्ण लक्षण असलं तरी याचं जे ओरिजिन आहे ते मानेच्या ठिकाणी असावं असं मला वाटतं. कारण की आपल्या मानेच्या ठिकाणाहून ज्या संधी आहे त्या ठिकाणाहून ज्या काही मज्जातंतू असतात ते आपल्या हातापर्यंत स्पर्श वाहून नेण्याचं किंवा आणण्याचं काम करत असतात. तर मानेच्या ठिकाणी गॅप असेल किंवा त्या ठिकाणी तिथले जे मसल्स आहेत यांचं जर का स्टिफनेस असेल तर त्यामुळे काय होतं की तिथल्या जे काही नर्व्ज आहेत त्याच्यावरती प्रेशर यायला लागतं आणि ते प्रेशर आल्यामुळे साधारणतः मुंग्या येणं असं लक्षण आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागतं. तर त्या ठिकाणी ते जे स्नायू आहेत ह्यांचा जो स्टिफनेस आहे तो आपल्याला पहिल्यांदा घालवला पाहिजे. त्यासाठी त्यांनी मानेचे व्यायाम करणं हे फार गरजेचं आहे. आणि मानेचे व्यायाम करताना आपण कोणाच्या तरी योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावं, कारण
त्यावेळेस आपल्याला चक्कर वगैरे येण्याची शक्यता असते की आपण पडू शकतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्टिफनेस घालवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तेल लावणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक नारायण तेल म्हणून मार्केटमध्ये मिळतं, त्याला कोमट करून साधारणतः हलक्या हाताने आंघोळीच्या आधी किंवा संध्याकाळी मानेला त्या ठिकाणी लावावं. त्याच्यानंतर त्याला गरम पाण्याने शेक द्यावा. तर ही झाली प्राथमिक चिकित्सा. याने त्या ठिकाणचं जे काही स्टिफनेस आहे तो कमी होईल आणि नंतर मानेचा त्या ठिकाणी तुम्ही व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यानंतर पोट साफ होत नसेल तर पोट साफ आपलं राहणं गरजेचं आहे, कारण की आपला हा जो वात आहे तो साधारण पोटातूनच वाढत असतो. तर पोट साफ होण्यासाठी तुम्ही औषधं घेणं गरजेचं आहे. यामध्ये सूक्ष्म त्रिफळा आहे, त्रिफळा गुग्गुळ आहे, अशी औषधं तुम्ही वैद्यांच्या मार्गदर्शनाने घेऊ शकतात. त्यानंतर योगराज गुग्गुळ किंवा ताप्यादिलो यासारखी औषधं साधारणतः स्त्रियांमध्ये आपण देतो. त्यांच्यामध्ये आपल्याला एक बाकीचे जे काही रक्ताशी रिलेटेड आहे तो थोडासा विचार करणं आपल्याला आवश्यक असतं आणि बल्य चिकित्सा याच्यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला जर का खाली मान करून बसून काही काम करण्याची सवय असेल तर ती आपल्याला थोडीशी बंद करणं आवश्यक आहे. सविताजी, सरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही जर चिकित्सा केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा बाळगतो. आपण चर्चा करत होतो संधिवात आणि आमवात या विषयाबद्दल आणि त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे त्याबद्दल. मॅडम, तुमच्याकडे पुन्हा येतो. आपण बघत होतो की सांध्यांचा रंग, तर संधिवातामध्ये सांध्यांचा रंग आपल्याला बदललेला दिसत नाही, पण आमवात जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांध्यांच्या ठिकाणी थोडासा लालिमा येतो. तिथे जर तुम्ही हाताने स्पर्श केला तर तिथे तुम्हाला थोडी उष्णता जाणवते. तुमचा जो काही हालचाली करण्याचा जो वेग आहे तो 1 तासापेक्षा जास्त तुम्हाला स्टीफ तिथे सकाळी जाणवतं. तर हे मॉर्निंग स्टीफनेस 1 तासापेक्षा जास्त हे अगदी कार्डिनल साईन आहे तुमच्या आमवाताचं. त्यानंतर आमवातामध्ये आपल्याला सार्वदेहिक लक्षणं दिसून येतात. ती म्हणजे आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे की अग्निमांद्यापासून याची सुरुवात होते. त्यामुळे भूक न लागणं किंवा जर काही खात असाल तर त्याची चव न लागणं हे तुम्हाला लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतील. संधिवातामध्ये तशी खाण्याच्या संदर्भातील लक्षणं थोडीफार कमी आपल्याला दिसू शकतात. आमवातामध्ये जे आहे तुम्ही चाललात किंवा काही एक्सर्शन केलं, एक्सरसाइज केली की तुम्हाला थोडा रिलीफ वाटेल, पण संधिगत वातामध्ये तुमचं एक्झर्शन जास्त झालं, तुम्ही चढ उतार केला, जिने चढलात तर हे पेन हे वाढणार आहे. अशा प्रकारे दोन्हीचं खूप वेगळ्या पद्धतीने निदान आपल्याला करावं लागतं. तुम्ही तेल लावलत आणि जर तुम्हाला बरं वाटलं तर तुमचा हा धातुक्षय म्हणजे तुमचे डिजनरेटिव्ह तुमचं कार्टिलेज घासलं गेलंय आणि त्यामुळे तुम्हाला तो त्रास होतोय आणि तुम्ही तेल लावलत आणि तुमची वेदना वाढली तर मग तो आमवाताकडे जाणारा रोग आहे. मॅडम, फार सुंदर वर्णन केलं आपण. आमवात आणि संधिवात म्हणजे काय, त्याच्याबद्दलचा फरक काय आहे ते तुम्ही सांगितलं. सर, तुमच्याकडे येतो. या सगळ्या विकारांबद्दल तर आपण चर्चा केलीच आहे, पण आता चिकित्सामध्ये काय करू शकतो आपण आणि ह्यात पंचकर्माचा काय उपयोग आहे का, याबद्दल जरा सांगा. नक्कीच. आपल्याला ज्यावेळेस आपण संधिविकार म्हणतो तर तो आजार बरा करण्यासाठी चिकित्सा ही आपल्याला बघावीच लागते प्राथमिक. तर सर्वप्रथम याच्यामध्ये असा विचार आहे की संधींचे आजार हे साधारणपणे आपल्याला वृद्ध अवस्थेमध्ये बघायला मिळतात, परंतु आजकाल काय झालं आहे की सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये देखील टी व्ही समोर जास्त वेळ बसणे किंवा अति खेळणे या पद्धतीने आपल्याला आजार बघायला मिळतात. तर याच्यामध्ये असं आहे की हे जे सांधे आहेत यांना दीर्घायुष्य कसं मिळेल हे सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे. तर यासाठी सर्वात महत्त्वाची चिकित्सा सांगितलेली आहे ती म्हणजे स्नेहन. तर स्नेहन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तेल लावणे. तर हे तेल निवडताना आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं असतं, कारण की आपल्याला पहिले हे वातरक्त आणि आमवात या दोनपासून वेगळं आहे की नाही आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण आमवातामध्ये जर आपण तेल लावलं तर तो आजार हा वाढतो, बळावतो. त्यामुळे असं जर लक्षात आलं की आपण तेल लावल्याने वेदना वाढत आहे तर ते तेल लावणं बंद करावं आणि वैद्यांचा सल्ला घ्यावा. तर स्नेहनामध्ये आपण घरामध्ये तिळ तेल आपण वापरू शकतो, मोहरीचं तेल वापरू शकतो किंवा औषधी तेलांमध्ये बला, अश्वगंधा, गुडूची यांनी सिद्ध केलेली तेलं मार्केटमध्ये आहेत. बरं, स्नेहनाचा फायदा काय होतो, तर स्नेहनाने असं म्हटलेलं आहे की आपल्याला वृद्धत्व लवकर येत नाही. तर हा आजार वृद्धत्वाचा आहे, क्षयाचा आहे. झीज शरीरामध्ये झाल्यामुळे हा आजार होतो आणि मुळात शिरियती इति शरीरम असं म्हटलंय, म्हणजे शरीर जन्माला आल्यानंतर त्याची झीज होणारच आहे. ते बाल, तरुण आणि वृद्ध या अवस्थेमध्ये जाणारच आहे. त्यामुळे त्या शरीरामध्ये जे काही अस्थिधातू आहे
या मेन त्याचा जर का क्षय होतोय तर त्या ठिकाणी आपल्याला संधींमध्ये वेदना आणि सूज अशी लक्षणं दिसायला लागतात. तर स्नेहन जर आपण केलं तर आपण वृद्धत्व रोखू शकतो, त्या हाडांची झीज रोखू शकतो आणि संधींचं आयुष्य आपण वाढवू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम प्रत्येकाने वयाच्या 30 वर्षापर्यंत आठवड्यातून एकदा, 40 वर्षापर्यंत आठवड्यातून 2दा, 50 वयानंतर आठवड्यातून 3दा आणि त्यापुढे रोज अशा पद्धतीने जर आपण आपल्या सांध्यांना तेल लावलं तर मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणी या ठिकाणी सांधेविकारांनी आजारी पडेल. त्यानंतर संधी हा खूप सारा कॉम्प्लेक्स म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र येऊन होणारा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी दुसरी क्रिया आहे ती म्हणजे स्वेदन. तर स्वेदनाने काय होतं तर दोषांचं विलयन होतं. तर आपण असं बघतो की आपण कुठलीही क्रिया करताना जेव्हा एखाद्या ॲक्शनमध्ये आपण खूप वेळ थांबतो तर त्यावेळेस ते स्नायू हे स्टीफ होतात. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे दोष संचलन होत असतं तर ते दोष जे आहेत ते कुठेतरी अडकून बसतात. तर याच्यामध्ये स्वेदन केल्याने काय होतं की हे दोष जे आहेत हे विरघळून त्याचं विप्लयन होऊन ते पुन्हा रक्तामध्ये येतात आणि शरीराद्वारे बाहेर टाकले जातात. तर स्वेदनामध्ये काय असतं की याचे बरेचसे प्रकार आहेत. तर सर्वात चांगला आणि करता येण्यासारखा प्रयोग म्हणजे एक नाडी स्वेद आहे. तर कुकरच्या वरच्या वॉलला एक नाडी लावायची, त्यामध्ये पाणी टाकून त्यातून येणारी जी वाफ आहे ती साधारणतः दिली जाते. तुम्ही प्रत्येक आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये हे बघू शकता. तर ही झाली वाफ पाण्याची. याच्यामध्ये जर तुम्ही दशमूळ, बला, एरंडपत्र अशी जर औषध टाकली तर ती औषधयुक्त वाफ झाली. तर हा स्वेदनाचा प्रकार तुम्ही करू शकता. त्यानंतर घरगुती करायचा प्रकार म्हणजे आपण जर बघितलं तर आपण असे हात जर का एकमेकांवरती घासले त्यातून निर्माण होणारी हीट आहे ती जरी आपण सांध्यांना लावली तर तेही एक प्रकारचं स्वेदन झालं. एरंडपत्र, अर्कपत्र असे पानं गरम करून ती सांध्यांवरती ठेवणे हे पण एक प्रकारचं स्वेदनच आहे. किंवा फॅन बंद करून, AC बंद करून आपण रूममध्ये थोडं गरम टेम्परेचर घेऊन बसणं हे देखील एक प्रकारचं स्वेदन आहे. तर याने बऱ्यापैकी वेदना ह्या लवकर कमी होतात. तर स्नेहन स्वेदनानंतर आपण पुढे वळूया ते म्हणजे औषधी चिकित्सेकडे. तर स्नेहन स्वेदन केल्यानंतर औषधांचे 2 प्रकार साधारणतः आपल्याला करायला लागतात. एक म्हणजे शमन चिकित्सा त्यामध्ये असते. तर शमन कधी करायचं तर ज्यावेळेस आपल्याकडे अल्पदोष आहेत, कमी आहे, व्याधी होऊन आत्ताच 3 महिने झालेले आहेत तर अशा वेळेस आपण शमन चिकित्सा करतो. म्हणजे जे काही दोष वात वाढला आहे, पित्त वाढला आहे, कफ वाढला आहे त्यांना आपण कमी करणारे औषध देऊ शकतो. त्यानंतर त्या ठिकाणी शमनामध्येच जी बल्य औषधे असतात म्हणजे हाडांना बळकटी देणारी औषधं असतात तर त्या औषधांचा जर आपण वापर केला तर ते अस्थींमध्ये असलेला वात कमी करतात, दोष कमी करतात आणि त्या ठिकाणच्या संधींमध्ये जी विकृती आहे ती निर्माण होणार नाही याची काळजी घेतात. आता विषय आहे शोधनाचा. तर शोधन हे कधी करायला सांगितलंय तर ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये दोष हे मध्यम मार्गात जातील किंवा शाखागत मार्गात जातील तर त्यावेळेस शोधन क्रिया कामात येते. तर ह्या शोधन क्रियेवरतीच पंचकर्म क्रिया अवलंबून असते. तर मध्यम मार्ग म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये असणारे हे जे संधी आहेत हे ॲक्च्युली मध्यम मार्गातच येतात. त्यामुळे संधिगत होणारे व्याधी यांच्यावरती पंचकर्म चिकित्सेचा अतिशय सुरेख उपयोग होतो. आपण जे काही स्नेहन आणि स्वेदन या ज्या 2 क्रिया बघितल्या तर ह्या बऱ्याच वेळा पंचकर्माची पूर्वतयारी म्हणूनच आपण करत असतो. स्नेहन स्वेदन हे घरी करता येण्यासारखं आहे परंतु पंचकर्म हे आपल्याला वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावं लागतं. तर यामध्ये वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे. तर वमन विरेचन यापेक्षा बस्ती या चिकित्सेचा याच्यामध्ये जास्त फायदा होतो. तर बस्तीचे 2 रेफरन्सेस आपल्याकडे असे आहेत की अस्थी आणि वात या दोघांचा आश्रयाशी संबंध असतो. त्यामुळे शरीरामध्ये ज्या ज्या वेळेस वात वाढेल तर त्या ठिकाणी तो अस्थींमध्ये जातो आणि अस्थी हाच संधीचा मेन घटक असल्यामुळे त्या ठिकाणी त्या वाताला जिंकल्यामुळे आपल्याला वेदना वगैरे कमी होताना दिसतात. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पुरुषधरा कला म्हणून सांगितलेली आहे की जी आपले जे बृहतरांत्र आहेत, मोठे आतडे आहेत तर त्या ठिकाणी ती असते आणि त्यामध्ये बस्ती हे जे आहे तर बस्ती क्रियेमध्ये आपण काय करतो की संडासच्या जागेतून आपण नळी वाटे तेलाचं औषध, काढ्याचं औषध हे पोटामध्ये देत असतो आणि त्या तेलामुळे त्या पुरुषव सुतसावरती, त्या पुरुषधरा कलेवरती काम झाल्यामुळे ती अस्थिधरा कलेला आपल्याला सपोर्ट करते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला बस्ती या चिकित्सेचा फायदा होताना दिसतो. तर या बस्तीमध्ये आपण तेल देतोय, त्याच्यानंतर तेल दिलं तर ती अनुवासन शमन चिकित्सा झाली आणि त्याच्यानंतर आपण जर त्याच्यामध्ये निरोग बस्तीसारखे काढ्याची जर औषधं दिली तर ती शोधन बस्ती झाली. नक्कीच नक्कीच. आपण बस्ती आणि त्याच्यावरती अजून कोणकोणते पंचकर्माचे प्रकार आपण वापरू शकतो याबद्दल माहिती घेऊयाच. तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. राकेश जी बोलत आहेत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
संदीप सर पौर्णिमा नमस्कार. मी भडगावून बोलतोय, राकेश चित्ते. बोला बोला सर. माझा प्रश्न असा होता की आरे मध्ये सांधे खराब होतात असं डॉक्टर सांगतात, तर मग ते सांधे दुरुस्त होण्यासाठी काही आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे. Yes. आणि दुसराही प्रश्न आहे, विचारू का? दुसरा प्रश्न लगेच विचारा ना. बोला बोला बोला. दुसरा प्रश्न असा आहे की आरेमध्ये जे हाडं वागतात, तर मग त्याच्यावर पण काही उपाय आहे का? ते हाडं आपल्याला सरळ करता येतात का, दुरुस्त करता येतात का? धन्यवाद. येस, राकेश सरांनी अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. कारण की बऱ्याचदा आपण हे बघतो की आरेचं प्रमाण हे आपल्या समाजामध्ये बऱ्यापैकी आहे. तर आरे म्हणजे काय, तर याच्यामध्ये आम्ही आमवात असा विचार करतो. तर आम म्हणजे मगाशी मॅडमांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आपल्याला समजलं असेल की अवपचनातून आम निर्माण होतो आणि हा आम शरीरामध्ये जातो आणि हा टॉक्झिन काय करतो की तिथले जे आपले स्नायू आहेत तर त्यांची वाढच होऊ देत नाही. त्या ठिकाणी जास्तीत जास्त वृक्षता म्हणजे आम आणि वात हे दोन शब्द आहेत त्यामध्ये, हे टॉक्झिन्स आणि वात. तर या दोन गोष्टींमुळे काय होतं, तुम्ही जो राकेश सर शब्द वापरला की सांधे खराब होतात, तर सांधे खराब होणं म्हणजे काय, तर तिथलं स्ट्रक्चर डॅमेज होतं. त्या स्ट्रक्चरची वाढच होत नाही, जो काही शेप राहिला पाहिजे तो शेप त्या ठिकाणी होत नाही. आणि वात काय करतो, वात आणि आम हे दोघीही एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारचा चिकटा, कोरडा चिकटा निर्माण होतो आणि तो ते जे सांधे आहेत ते सुखायला लागतात. त्या ठिकाणचे जे स्नायू आहेत ते वृक्ष होतात, बारीक होतात. त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की आमवातामध्ये जे रुग्ण असतात त्यांचं वजन कमी व्हायला लागतं, त्यांच्या मांसाचं क्षय व्हायला लागतो आणि ते सांध्यांचा क्षय झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या मांसाची म्हणजे स्नायूंची आणि त्या अस्थींची जी धरण्याची शक्ती तीच कमी होते आणि वृक्षतेमुळे त्या ठिकाणी वेदना व्हायला लागतात. तर नक्कीच या आजारावरती आपल्याला पंचकर्म चिकित्सेने खूप चांगला फायदा होतो. तर याच्यामध्ये वैतरण बस्ती नावाचा एक बस्ती आहे, ज्याच्यामध्ये चिंच, गूळ ही औषधं वापरली जातात. आणि हे बस्ती शक्यतो आपण घरी करू नये, वैद्यांच्या मार्गदर्शनानेच करावं. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं होतं की तेल लावल्यानंतर त्या ठिकाणी वेदना होतात, तर याच्यासाठी एक वेगळं तेल मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याला विषगर्भ तेल असं म्हणतात. तर ह्या तेलाने जर का आपण स्नेहन त्या ठिकाणी केलं तर त्या स्नेहनामुळे तिथला वात आणि आम हे दोन्ही कमी होतात आणि आम वाताच्या रुग्णाला अतिशय चांगला उपशय आपल्याला मिळतो. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर आमवात हा जो व्याधी आहे ना, तर याचा उपद्रव म्हणून सांगितलं की अंगविकृती. म्हणजे समजून घ्या, पायाच्या ठिकाणी जर का हा आमवात असेल तर तो पायांची बोटं वाकडी करतो. तर बोटं कधी वाकडी होणार आहे, तर ज्यावेळेस त्या व्याधीचा कालावधी वाढत जातो, म्हणजे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष असा जेव्हा तो वाढत जाईल त्यावेळेस काय होणार आहे, तो व्याधी वाढत जाणार आहे. मग विषगर्भ तेलाचा जर का त्या ठिकाणी नियमित वापर केला आणि आमवात आरे निदान झाल्या जर तुम्ही स्नेहन चिकित्सा करायला सुरुवात केली तर ती विकृती आपण रोखू शकतो. फारच छान माहिती दिली सर. आपण फारच छान सल्लासुद्धा दिला. आपण चर्चा करत होतो चिकित्सेबाबत आणि तुम्ही पंचकर्माबाबत सांगत होतात, तर त्याबाबत सांगा सर. येस, आपण या ठिकाणी बस्ती या चिकित्सेबद्दल बोलत होतो. तर बस्ती या चिकित्सेमध्ये 2 प्रकारे आपल्याला औषध उपचार करता येतात. तर पहिला उपाय असतो तेलाची बस्ती आणि दुसरा असतो काड्याची बस्ती. तर काड्याच्या निरोग बस्तीने काय होतं की संपूर्ण शरीराचं शोधन होतं. त्यामुळे मी जे म्हणलं की मध्यम मार्गात जे दोष जातात त्या दोषांना बाहेर पडण्यासाठी मदत होते. आणि तेलाची बस्ती दिल्यामुळे तेल हे वाताचे शमन करतं, त्यामुळे त्या ठिकाणी सांध्यांना बल प्राप्ती होते. त्यामुळे संधिवातामध्ये, वातव्याधीमध्ये, अस्थींच्या विकारामध्ये बस्ती ही अर्धी चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे. तर बस्तीनंतर आपण रक्तमोक्षण आहे, ज्याच्यामध्ये जलोपचार आपल्याला करता येतात. तर ज्या व्याधीमध्ये, ज्या सांध्यांमध्ये थोडं रक्तदृष्टी आहे, आरक्तवर्णता आहे अशी लक्षणं असतील तर त्या ठिकाणी आपण जलोपचारण करतो. म्हणजे जळू ज्या असतात त्या ठिकाणी लावतो, ते त्यातलं अशुद्ध रक्त शोषून घेतात. वातरक्तसारखा व्याधी आहे, युरिक ॲसिड वाढलं असेल, त्यामध्ये आपण जळू लावल्या तर त्याच्यामध्ये लवकर आपल्याला उपशम मिळताना दिसतो. त्याचबरोबर याच्यामध्ये नस्य क्रिया आपल्याला करता येते, शिरावेद आपल्याला करता येतो. तर पंचकर्मातल्या ऑलमोस्ट सर्व प्रकारांनी आपल्याला सांध्या विकारांवरती विजय मिळवता येतो. फार सुंदर माहिती दिली सर. आपण चिकित्साबाबत सांगितलं, आयुर्वेदानुसार आपण चिकित्सा जाणून घेतली आहे, पण योगानुसार आपण चिकित्सा करू शकतो काय? मॅडम, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुम्ही योगा स्पेशलिस्ट आहात, तुमची सुपर स्पेशालिटी योगामध्ये आहे, तर तुम्ही सांगा की सांधीच्या विकारांमध्ये काय चिकित्सा करू शकतो आपण योगाद्वारे?
नक्कीच. जसं आपण पहिल्यापासून बघतोय सेशन सुरू झाल्यापासून की हे जे आहे हे याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणू शकतो. तर लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे म्हणजे आपली हालचाल खूप जास्त वाढली किंवा खूप जास्त कमी झाल्यामुळे हे आपल्याला संधिगत आजार दिसून येतात. तर यामध्ये आपल्याला योगाच्या अष्टांग योगाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. नियमांचं पालन व्यवस्थित झाल्यानंतर आपण आसनांकडे वळू शकतो. तर जर आपण सांध्यांच्या विकारांच्या स्थानांनुसार जर पाहायला गेलो, जर तुम्हाला पाठीचे लोअर लंबर रिजनचे जर काही आजार असतील तर तुम्ही तिथे मार्जारी आसन सारखं जे आसन आहे की जे तुमच्या पूर्ण जो काही वर्टिब्रल कॉलम आहे, पाठीचा मणका आहे, त्याला छान एक छान क्रिया देतं आणि त्यामुळे आजूबाजूच्या स्नायूंना बळकटी मिळते. ते आसन करू शकता. भुजंग आसन सारखं जे आसन आहे ते सुद्धा पाठीच्या कण्याची लवचिकता वाढवतं. तुमच्या जो काही छाती आहे, चेस्ट आहे ते ओपन करतं. त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह आणि श्वासाचा मार्ग खूप चांगल्या प्रकारे मोकळा होतो. त्यानंतर मानेचे जर आजार असतील, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस ज्याला आपण म्हणतो किंवा स्पॉन्डिलोसिस हे जर असेल तर आपण कोणतीही पुढे झुकण्याची आसनं न करता आपण तिथे काही सूक्ष्म व्यायाम, सूक्ष्म हालचालींद्वारे आपण योगासनं करू शकतो. फार सुंदर अशी योगासनाद्वारे आपण चिकित्सा कशी करू शकतो याबद्दल ही माहिती सांगितली. सर, आपण युजली बघतो की एखादा आयुर्वेदामध्ये सुद्धा चिकित्सा सांगितली तरी सुद्धा पथ्यापथ्याचं खूप जास्त महत्त्व आहे. तर पथ्यापथ्याबद्दल काय सांगाल? आहाराबाबत काय सांगाल की संधिविकारांमध्ये काय करायला पाहिजे? बरोबर. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपल्या शरीरातल्या घटकांची वाढ होत असते तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा कारणीभूत भाग आहे तो म्हणजे आपला आहार. तर आहार हा योग्यच असला पाहिजे. त्यामुळे त्याला पथ्य आणि अपथ्य. पथ्य म्हणजे काय की तुम्हाला कुठला आजार झाला तर त्या आजाराला बरं करणारा जो काही आहार आहे त्याला पथ्य म्हणतात आणि त्या आजाराला वाढवणारा जो आजार आहे त्याला आहार आहे त्याला अपथ्य असं म्हणतात. तर आपण जर आता या ठिकाणी सगळं बघितलं तर आपल्या शरीरामधले जे मेन धातू आहेत, अस्थि, मज्जा, रक्त आणि मांस, तर यांना पोषक असाच आपण आहार असला पाहिजे आणि वाताला न वाढवणारा आहार असला पाहिजे. तर वाताला न वाढवणारा आहार कुठला? तर साधारणतः मधुर रसात्मक, गोड, किंचित आंबट असा जो आहार आहे तो आपल्या सेवनामध्ये असला पाहिजे. तर मधुर आहारामध्ये काय येतं तर मधुर रसाचे जे गोड पदार्थ आहेत त्यामध्ये गहू आहे, तांदूळ आहे, मूग आहे, त्यानंतर साळीच्या लाह्या आहेत, दूध आहे, दुधाचे पदार्थ. तर हे जे आहेत ते हे आपल्या शरीराची झीज भरून काढणारे आहेत. तर अशा आहाराचा शक्यतो आपण समावेश असला पाहिजे. आता हा जो आहार आहे ना हा खाण्याची पण क्रिया आहे. म्हणजे साधारणतः आपलं जेवण करताना आपण आपल्या आमाशयाचे जर 4 भाग केले तर त्यातला एक भाग रिकामा ठेवूनच आपण द्रव आणि स्थूल भाग आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर आपण जेवण करताना ताजं अन्न असलं पाहिजे, शिळं अन्न खाऊ नये. त्याच्यानंतर पर्युषित म्हणजे दूषित ठिकाणचं अन्न खाऊ नये. आणि आजकाल आपण बघितलं की फास्ट फूडची खूप संकल्पना आलेली आहे. तर हे फास्ट फूड आठवड्यातून एकदा किमान तुम्ही खायला काही हरकत नाही, पण नियमित जर आपण खात असू तर त्याने शरीरामध्ये वात वाढणार आहे, रक्तदृष्टी होणार आहे. तर हे आहारामध्ये जे पदार्थ आहेत हे साधारणपणे टाळले पाहिजे. तर योग्य पदार्थ कुठला घेण्यासाठी तर याच्यामध्ये मेथी आहे. तर मेथीने हाडं बळकट होतात. त्याच्यानंतर दुधामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं, तुपामधून आपल्याला स्निग्धता मिळते. तर हे पदार्थ आपल्या आहारामध्ये असले पाहिजे. त्यानंतर आपल्या सांध्यांमध्ये जे वंगण आहे किंवा चिकटा आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आपण डिंक आहारामध्ये असलं पाहिजे, डिंकाचे पदार्थ खाल्ले पाहिजे. त्यानंतर असाच एक पदार्थ येतो म्हणजे भेंडीची भाजी की त्याच्यामध्ये एक चिकट द्रव असतो तर तो आपल्या हाडांमध्ये स्निग्धता टिकून ठेवायला मदत करतो. मुगाच्या डाळी त्याच्यापासून बनणारे पदार्थ हे साधारणतः आपण आपल्या आहारामध्ये असावे. आणि लिंबू हा आहारामध्ये ठेवायला पाहिजे कारण लिंबू हे अतिशय उत्तम वात शामक सांगितलेलं आहे. त्यानंतर अयोग्य आहारामध्ये आपण चायनीज पदार्थ खातो तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं मीठ असतं. तर त्या मिठामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये रक्तदृष्टी होते आणि रक्तदृष्टी आणि वात हे जर एकत्र आले तर आपण बघितलं की वातरक्त, आमवात, तर ह्या सगळे दोषांना ते वाढवणारे कारक ठरतात. त्यामुळे आपल्या पथ्यामध्ये आपल्याला सांध्यांना जर बळ द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी उपयोगी काय आहे, बल देणारं काय, तर अशाच आहाराचा आपण त्या ठिकाणी निवड केली पाहिजे.
सर आपण खूप छान माहिती दिली. मॅडम तुम्हाला प्रश्न आहे की युजली आपण पाहतो की मानसिक ताणतणाव खूप जास्त वाढलेला आहे. तर संक्षिप्तमध्ये सांगा की मानसिक ताणतणावाचा आणि संधिविकारांचा काही आहे का, काही संबंध आहे का? नक्कीच. मानसिक ताणतणाव आणि संधिविकाराचा खूप जवळचा संबंध आहे. कारण संधिविकारामध्ये जे इन्फ्लमेशन असतं, सूज असते, तर मानसिक ताणतणावामुळे आपल्या ब्रेनमधून कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन हे सिक्रेट होतं आणि त्यामुळे हे इन्फ्लमेशन जास्त वाढतं. हीलिंग कपॅसिटी जी आहे ती आपली कमी होते आणि आपल्याला जो काही लवकर बरं व्हायचं आहे, जर ताण असेल तुम्हाला, तर ते थोडं लेट आपण होणार आहे. बरोबर. तर सर तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे की संधी वेदना जेव्हा होतात तर त्यात काही घरगुती उपाय आहेत का, त्याबद्दल जरा सांगा. हो, नक्कीच. हा सर्वांचा आवडता विषय आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला काही आजार असेल तर डॉक्टरांकडे लवकरच जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे आपण घरगुती काही करता येईल का, मग त्यावेळेस आपण आयुर्वेदाचा काही आधार आहे का किंवा आपल्या आजीच्या बटव्यामध्ये काही सांगितलं आहे का, तर आपण साधारणपणे याचा शोध घेतो. तर आहारामध्ये आपल्याकडे मेथीचे लाडू हा एक चांगला उपाय आहे. तर साधारणपणे मेथी बांधून भाजून घ्यावी आणि भाजलेल्या मेथीमध्ये खोबरं, खारीक, त्याच्यानंतर बदाम, अक्रोड आणि डिंक हे मिक्स करून त्याचे लाडू आपण बनवावे. आणि इतका चांगला हा पोषक लाडू आहे, परंतु हा लाडू खाताना आपण अग्नीचा विचार करावा. म्हणजे अगदी बनवल्यानंतर खूप चविष्ट आणि चांगले लागतात म्हणून 3-4 एकदम खाल्ले असं न खाता साधारणतः आपल्याला पचेल एवढा आणि सकाळी नाश्त्याच्या वेळेस म्हणजे आपण रात्री झोप आपली व्यवस्थित झालेली आहे, पोट साफ झालेलं आहे असं विचार झालेला आहे की नाही याचा विचार करून मग त्या लाडूचं आपण प्रमाण किती असावं हे ठरवलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये अश्वगंधा एक चांगली वनस्पती आहे जी हाडांची झीज भरून काढते. त्यानंतर बला आहे, ही सुद्धा आपण आहारात घेऊ शकता. गोक्षूर एक चूर्ण चांगलं आहे की जे हाडांची झीज भरून काढतं. बल्ले आहे. त्याचबरोबर हाडांमध्ये जे काही वेदना होतात त्या वेदनांचं शमन करण्यासाठी दूध खूप उपयोगी आहे. दूध आणि तूप आपण सकाळी घेऊ शकता. त्याचबरोबर त्या दुधामध्ये लसूण टाकून 2 ते 3 लसूण टाकून त्याने सिद्ध केलेलं दूध हे सुद्धा आपण वापरू घेऊ शकतो. शकतो. बरोबर आहे. सर मॅडम आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, आम्हाला मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वासाठी मी सह्याद्री वाहिनीतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपले. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.